नमस्कार सर्वांना, आवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत रवा बर्फी। 3 साहित्यामध्ये ही रवा बर्फी आपली बनते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर त्यासाठी आपण घेणार आहोत 2-3 चम्मच तूप आणि हे थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चम्मच बेसन पीठ। याला थोडंसं आपण गरम होऊ देऊया। यामध्ये आपण हे 1 चम्मच बेसन पीठ टाकणार आहोत। टाकून घेतलेलं आहे। याला थोडंसं असं हलवून मस्त असं भाजून घेऊया। आपलं हे बेसन पीठ भाजून झालेलं आहे। यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 वाटी रवा। हा बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडासा बारीक करू शकता। याला असं आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हा बाकीचं तूप राहिलेलंही टाकून घेऊया आणि यालाही व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे। 3-4 मिनिट लागतात हा रवा भाजायला। आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता आपला रवा हा भाजलेला आहे। आता आपल्याला चाचणी घेण्यासाठी 1 वाटी साखर घ्यायची आहे आणि अर्धी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि याला हलवून घ्यायचं आहे आपल्याला। याचं आपल्याला आता पाक बनवून घ्यायचा आहे। यालाही 4 ते 5 मिनिटभर लागतात आपल्याला पाक बनण्यासाठी। तुम्ही बघू शकता हळूहळू आपलं हे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। यालाही असंच हलवायचं आहे। आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपला हा घट्टसर आपल्याला हा पाक पाहिजे आहे। तुम्ही बघू शकता या प्रकारे असा थोडासा चिकट झाला पाहिजे थोडा। तर आपला हा पाक तयार आहे। तर याला थोडंसं अजून आपण 1 मिनिटभर ठेवून थोडंसं हलवून घेऊया। पाक हा तयार आहे। आता हा पाक आपल्याला या भाजलेल्या रव्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। थोडा थोडा करून आपल्याला हा पाक टाकून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे आपला रवा हा पूर्णपणे या पाकामध्ये भिजला जाईल। मस्त असा सॉफ्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता। कंटिन्यू यालाही आपल्याला हलवत राहायचं आहे 1-2 मिनिटभर। बाकीचाही पाक आपण राहिलेला टाकून घेणार आहोत। यालाही असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। स्मूथ असं आपलं हे रव्याचं बॅटर झालेलं आहे। तुम्ही यामध्ये मिल्क पावडरही टाकू शकता। आता एका ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। ताटामध्ये तुमच्याकडे जे असेल डब्बा वगैरे त्यामध्येही तुम्ही करू शकता, टाकू शकता। आता हे बॅटर आपल्याला यामध्ये सर्व टाकून घ्यायचं आहे। हे पातळ दिसत आहे पण 3-4 मिनिटांमध्ये हे घट्ट होतं। हे पूर्ण आपण बॅटर यामध्ये टाकून घेतलेलं आहे। याला असं थोडंसं आपण सेट करून घेऊया व्यवस्थित असं। आपलं हे सेट करून झालेलं आहे। आता यावर आपल्याला तुमच्याकडे काजू बदाम जे असेल ते थोडेसे काप टाकून घ्या। मी बदामचे असे छोटे छोटे काप करून टाकून घेतलेले आहेत। यालाही थोडंसं आपण आता असं प्रेस करून घेऊया, दाबून घेऊया आणि याला 5 मिनिटभर ठेवून देऊया। 5 ते 7 मिनिटांमध्ये होऊन जाते ही बर्फी। आपले 5 ते 7 मिनिट झालेले आहेत। याला आपण आता असं कट करून घेऊया बर्फीला। घट्ट असे आणि कडक झालेले आहे। आपल्याला असे छोटे छोट्या बर्फी बनवून घ्यायच्या आहेत, कट करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला मी एक काढून दाखवते आता।
आपली बर्फी ही तयार आहे। मस्त अशी कडक आणि सॉफ्टही झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।